श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज वार आहे मंगळवार आणि आज आहे कालभैरव जयंती। कालभैरव जयंती ही कालाष्टमीला साजरी केली जाते आणि भैरव जे आहेत तर ते एक शिवाचेच अवतार आहेत, भगवान शिवांचाच ते रुद्र अवतार आहेत। भैरव याचा अर्थ भयंकर आणि पालन पोषण असा दोन्ही होतो आणि बरेच जण याला कालभैरव असं म्हणतात। तर ही अष्टमी असल्यामुळे काही भागामध्ये कालाष्टमी असं सुद्धा या अष्टमीला म्हटलं जातं। कालभैरव धर्माच्या भक्तांचा आणि अतिशय शांतिप्रिय असलेल्या आणि सामाजिक नियमांचं पालन करणं, कालापासून ते रक्षण करत असतात। जर आपण यांची कालाष्टमी म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी जर त्यांची सेवा, उपाय आणि उपासना केली तर आपल्या मनातील मृत्यूचं भय हे कायमचं नाहीसं होत असतं। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून व्रत करा, नाही शक्य झालं तर त्यांची सेवा, उपासना आणि उपाय तर आपल्याला आवर्जून करायचे आहेत। कारण कालभैरवनाथ यांची सेवा जी आहे तर ती फक्त कालभैरव जयंतीच्या दिवशीच करता येते, इतर दिवशी आपण करत नाही। कारण त्यांचे फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये नसतात, तर आपण टाक स्वरूपामध्ये कालभैरवांची पूजा ही आपल्या देवघरामध्ये करू शकतो। इतर दिवशी जरी आपल्याकडनं त्यांची सेवा होत नसली तर आजच्या दिवशी तुम्हाला त्यांची सेवा ही करायची आहे, त्यांच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। कालभैरवाष्टकम जे आहे तर त्याचं 11 वेळेला तुम्हाला पठण करायचं आहे। आज संध्याकाळी प्रदोष वेळेमध्ये तुम्ही या कालभैरवाष्टकमचं 11 वेळेला पठण करा। त्याचबरोबर कालभैरवांचा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचा 108 वेळेला तुम्हाला जप सुद्धा करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत। आज संध्याकाळी कोणकोणते उपाय करायचे आहेत यावरचे डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही ते नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून पहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्त्वाचा प्रभावशाली उपाय सांगणार आहे। संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे, यामुळे तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपल्या कुटुंबावरती वारंवार संकट येत असतील, काही विघ्न येत असतील, आपल्या कुटुंबातील सदस्यांची काही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसतील, घरामध्ये वारंवार भांडणं चालू असतील, कटकटी चालू असतील, मतभेद चालू असतील, नवरा बायकोमध्ये पटत नसेल, घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल किंवा एखाद्या व्यक्ती आजारी पडला की लगेचच दुसरा व्यक्ती आजारी पडतो, अशा सुद्धा प्रकारच्या जर तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। तसेच आपल्याला एखाद्या गोष्टीची वारंवार भीती वाटत असतील, आपल्या मनामध्ये वारंवार त्या गोष्टीविषयी भीती कायम राहत असेल आणि यासारख्या अडचणी सुद्धा तुमच्या मनामध्ये येत असतील किंवा तुमच्यासोबत असं जर काही घडत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा। हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। भीमसेनी कापूर असेल तर तो तुम्ही आवर्जून घ्या। वारंवार मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा मी कापूर विषयीचे जे काही उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते तर तेव्हा मी तुम्हाला सर्वांना हेच सांगत असते की भीमसेनी कापूरच तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरा, त्यानेच तुम्हाला फायदा होईल। कारण भीमसेनी कापराचा जो इफेक्ट आहे तर तो खूप चांगला आहे आणि यामुळे मी तुम्हाला हे गोष्ट जी आहे तर ती वारंवार सांगत असते। भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरा कुठलाही कापूर घेतला तरीही चालेल आणि तुम्हाला भीमसेनी कापूर जो आहे तर तुम्हाला 7 कापराच्या वड्या अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत। त्यानंतर शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला या ज्या वड्या आहेत तर त्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला साईडला एक प्लेट काढून घ्यायची आहे। तुम्ही त्यामध्ये तुमच्याकडे जर कापूरदानी असेल किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं जर दुसरं भांडं नसेल तर मग तुम्ही वाटी किंवा प्लेट घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी तामण घेतलं तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला या ज्या कापराच्या वड्या आहेत तुपामध्ये भिजवलेल्या तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, जी काली मोहरी असते, काळ्या रंगाची जी मोहरी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे किंवा पिवळी मोहरी तुम्ही घेतली तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला 3 लवंगा घ्यायच्या आहेत, 3 अख्ख्या वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत। या लवंगा आणि या ज्या वेलच्या आहेत तर त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत। त्यानंतर जे काळे तीळ असतात तर ते चिमूटभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा एखाद्या व्यक्तीवरती वारंवार संकट येत असतील, विनाकारण एखादी व्यक्ती घरामध्ये चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरनं तुम्हाला हे उतरवायचं आहे।
आता तुम्ही जी काही काळी किंवा पिवळी मोहरी घेतलेली आहे, त्यानंतर 3 लवंगा, 3 वेलची आणि काळे तीळ या ज्या 4 वस्तू आहेत, तर त्या तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं 3-3 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपण शुद्ध गाईच्या तुपामध्ये ज्या कापराच्या वड्या भिजवलेल्या होत्या, तर त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहेत, तर त्या कापरावरती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. आणि हे प्रज्वलित केल्यानंतर हे भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे. आणि हा कापूर म्हणजेच तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामधनं फिरवायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामधली जी काही सगळी नकारात्मकता आहे, तर ती सर्व दूर होईल आणि आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट आणि विघ्नही येणार नाही. सांगितल्याप्रमाणे त्या वस्तू ज्या आहेत, तर त्या व्यक्तीवरनं तुम्हाला उतरवून घेतल्या की त्या व्यक्तीच्या सर्व अडचणी दोष हे दूर होत असतात. घरातील लहान मुलं असतील आणि ती वारंवार किरकिर करत असतील, तर त्यांच्यावरनं सुद्धा तुम्ही या वस्तू उतरवून घ्या आणि मग त्या तुम्ही प्रज्वलित करायच्या आहेत. थोडा वेळ तुम्हाला ते भांडं तुमच्या घरामध्ये ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर हे भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचं आहे. संपूर्ण जळेपर्यंत तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जे आहे, तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या साईडला तुम्हाला ते भांडं ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जेव्हा तुम्ही जात असता, तेव्हा तुमची जी उजवी बाजू आहे, तर त्या साईडला तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे. कारण कापूर जो आहे तो आपण तुपामध्ये भिजवलेला आहे आणि त्यामुळे तो खूप वेळ जास्त जळत राहतो आणि त्याचा धूर आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये आपल्याला ज्या वेळेला आपण तिथे तो जाळतो, तेव्हा आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा सुद्धा उघडा ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामधली जी काही वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे, दोष आहे, तर ते सर्व काही दूर होईल. तसेच आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती वारंवार येत असेल आणि तिच्या मनामध्ये जर आपल्याबद्दल काही वाईट गोष्टी येत असतील किंवा वाईट विचार आपल्याबद्दल येत असतील, आपला शत्रू असेल आणि ते सुद्धा दोष आपल्या घरामध्ये येत असतील, तर ते सुद्धा यासोबत नष्ट होतील आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होत राहील. तर अशा पद्धतीने तुम्ही हा आज संध्याकाळी उपाय नक्की आवर्जून आपल्या घरामध्ये करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.